धोनीच्या टीम इंडियाने धर्मशालाच्या पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर 6 विकेट्सनी मात करून 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे। या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा अख्खा डाव 190 धावांमध्ये गुंडाळण्याचा पराक्रम गाजवला। त्यामुळे भारताला विजयासाठी 191 धावांचं माफक लक्ष्य मिळालं। विराट कोहलीच्या नावात 85 धावांच्या खेळीमुळे भारताने त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला। त्याआधी किवी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर अक्षरशः गुडघे टेकले। भारतीय गोलंदाजांनी किवींची दाणादाण उडवली। हार्दिक पंड्याने 3 विकेट्स काढून आपलं वनडे पदार्पण दिमाखात साजरं केलं, तर अमित मिश्रानंही न्यूझीलंडच्या 3 फलंदाजांना माघारी धाडलं। उमेश यादव आणि केदार जाधवनं प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या। आणि या सामन्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजगिरी। स्वागत आहे आपलं। आणि पहिल्याच दिवशी म्हणजे विजयी आपण ही सुरुवात केलेली आहे वनडे मालिकेत सुद्धा, आणि अतिशय चांगला मोठा विजय असं म्हणायला पाहिजे आपल्याला, कारण वनडेमध्ये न्यूझीलंडचा संघ खरोखरच चांगला आहे। आणि अशा वेळेला असं वाटत होतं की काहीतरी एक लढत होईल दोघांमध्ये, पण अशी लढत झाली नाही। आणि जी लढत जी होती ती सुरुवातीलाच पहिली जी काही षटकं आली त्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अतिशय त्याला काय म्हणता येईल ढेसाळी म्हणतात तसे त्या प्रकारची बॅटिंग केली। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या गोलंदाजांनी उत्कृष्ट स्पेल टाकले, विशेषतः उमेश यादवने जी बॉलिंग केली सुरुवातीला। आणि अर्थातच त्यांनी ती गोलंदाजी उत्कृष्ट होती। आणि कुठे अचानक धोनी कुठल्या बोधिवृक्षाखाली जाऊन बसला काय कल्पना नव्हती, पण त्याने अचानक केदार जाधवच्या हातात बॉल दिला। आणि केदार जाधव हा जरी ऑफ स्पिनर असला तरी तो महाराष्ट्रासाठी कधीतरी बॉलिंग टाकतो, आणि अचानक त्याला वनडेमध्ये हातात चेंडू मिळेल असं वाटलं नव्हतं, पण त्यांनी 2 विकेट्स काढून दिला आणि न्यूझीलंड खऱ्या अर्थाने बॅकफुटवर गेले। अर्थात त्याच्यानंतर साऊदी आणि अर्थातच त्यांचा आघाडीचा फलंदाज की जो सातत्याने खेळतोय त्यांनी मोठी भागीदारी केली। पण 190 धावा ह्या भारताच्या बॅटिंगचा विचार करता तशाच उत्पुंजात होत्या, कारण खेळपट्टी अतिशय चांगली होती। आणि सुरुवातीलाच आपल्याला अतिशय चांगली सुरुवात मिळाली, आणि त्याच्यानंतर विराट कोहली आला आणि अशा रीतीने बॅटिंग केली की जणू त्यांनी मागच्या इनिंग्सनंतर त्याचे पॅडसुद्धा काढले नाही, त्याच इनिंगचं कंटिन्युएशन करतोय या ज्या पद्धतीने बॅटिंग केली। आणि त्याने नेहमीप्रमाणे धावांचा पाठलाग करून आपल्याला जिंकून दिलं। संजगिरी, गोलंदाजीचा विचार केला तर जे गोलंदाज टेस्ट सिरीजमध्ये मॅच विनर ठरलेले आहेत त्यांना वनडेसाठी त्यांना विश्रांती देण्यात आलेली होती। कुठेतरी गोलंदाजी कमी पडेल अशी शंका होती, आणि अशामध्ये वनडे पदार्पण ज्याने केलेलं आहे त्याची कामगिरी आपण खूपच उत्कृष्ट आज पाहायला मिळाली हार्दिक पंड्याची। पंड्याच्या परफॉर्मन्सवर आपण असं म्हणू शकतो की T20मध्ये पंड्याने खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता, IPLमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला होता, आणि पंड्याकडून अपेक्षा होतीच आपल्याला। आणि पंड्याबरोबर अर्थात बुमरा पण होता। म्हणजे ठीक आहे की अनुभवी गोलंदाज म्हटला तर खऱ्या अर्थाने उमेश यादव होता, पण आणि आपले जे स्पिनर्स आहेत ते स्पिनर्स बाहेर गेले होते, कारण त्यांनाही विश्रांती पाहिजे। आता इतका मोठा सीझन आहे की अजून आपल्याला 10 कसोटी सामने खेळायचे आहेत, त्याच्यानंतर पुन्हा IPL असेल, त्याच्यानंतर मग पुन्हा आणखीन पुढची जे चॅम्पियन्स ट्रॉफी येते आहे, तर अशा वेळेला गोलंदाजांना किंवा फलंदाजांना थोडी विश्रांती द्यायला पाहिजे। आणि काही वेळेला जे सबस्टिट्यूट असतात किंवा त्यांची जागा घेणारे जे खेळाडू वाट बघत असतात त्यांना संधी द्यायला पाहिजे। म्हणजे सगळ्यांचा फॉर्म राहतो। उद्या एखादा खेळाडू इंजर्ड झाला आणि जर समजा एखादा नवीन खेळाडू आला तर त्याच्यावर दबाव येत नाही, कारण त्याला सराव मिळालेला असतो। ही जी सिस्टीम आहे या सिस्टीम मधून ही नवीन टीम उभी राहिली, आणि त्यांच्याकडून अपेक्षा होती की त्यांनी चांगला परफॉर्मन्स द्यावा, कारण त्यांचा परफॉर्मन्स चांगला होता। आणि खरोखरच पंड्यांनी उत्कृष्ट बॉलिंग केली असं आपल्याला म्हणायला पाहिजे। न्यूझीलंडच्या बॅटिंगबद्दल एक थोडंसं म्हणता येईल की त्यांनी ज्या जबाबदारीने खेळायला पाहिजे त्या जबाबदारीने बॅटिंग केली नाही, पण तरी सुद्धा पंड्याचं जे क्रेडिट आहे ते तुम्ही काढून घेऊ शकत नाही। आणि टेस्ट सिरीज जिंकल्याचा कॉन्फिडन्स आज पुन्हा एकदा विराटच्या खेळीमध्ये दिसलेला आहे। अरे विराट खरंच, आपण खरं तर आता विराटला विराट खेळी वगैरे किंवा विशेषण देणं सोडलं पाहिजे, पण विराटच्या टेस्ट मॅचमध्ये सुरुवातीला काही धावा झाल्या नव्हत्या, त्याचा आता तो दामदुपटीने त्या वसूल करणार असं देणार नाही। पठाणी व्याजाने तो वसूल करेल असं मला वाटतं उरलेल्या ह्या अख्ख्या मालिकेमध्ये। आणि त्याची सुरुवात त्याने 200 करून केलेली होती, आणि ही खेळी तर असं दाखवते की तो इन्व्हिन्सिबल व्हायला लागलाय की काय, विशेषतः ह्या न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर। आणि अशा खेळपट्टीवर जिथे चेंडू मस्तपैकी येत होता तिथे तो कधी अडचणीत आलाय असं वाटलंच नाही। म्हणजे एकाच मस्त सुंदर फ्लोमध्ये तो बॅटिंग करत गेला। जसं मगाशी मी म्हटलं की पॅड त्यांनी उतरवलेच नाही असं वाटलं, त्याच खेळीची सुरुवात तो करतोय, 200 नॉट आउट आणि नंतर ही पहिली रन, अशा प्रकारे त्यांनी बॅटिंग केलेली, उत्कृष्ट बॅटिंग केली। आणि तो होता तोपर्यंत
यश हे आपल्याच बरोबरीने धावतंय भारतीय संघाच्या असंच वाटत होतं. नक्कीच. अजूनही अनेक गोष्टी आहेत ज्याचं विश्लेषण करायचं. आपण खेळ माझामध्ये हे विश्लेषण करणार आहोत. तुर्तास या बुलेटिनमध्ये हे विश्लेषण आपण केलं त्याबद्दल धन्यवाद.